नमस्ते मित्रांनो, हे आहे पुलिया एक प्रकारचं मशीनचं. पुन्हा हॅलो पुलिया आहे. आता कस्टमरने नवीन बनवायला सांगितलं आपल्याला. आता आपण मटेरियल आणलं म्हणजे पॉन्ट्रीमधून ओतून ना मटेरियल तयार करून आणलेलं आहे. आता कमीत कमी 15 ते 18 किलो आहे हे गट्टू. आता या गट्टूला आहे ना याच्यासारखं बनवायचं आपल्याला पूर्ण. एक बेल्ट पुली म्हणतात त्याला. बोर वगैरे साईज पूर्ण करायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं तयार होतं ते मशीनिंग कसं होतं. म्हणजे फोरजॉला कसं म्हणजे फिटिंग करायचं पूर्ण म्हणजे मी दाखवतो कसं करायचं काय करायचं. याचं या प्रकारे आपल्याला करायचं आहे पूर्ण. टॅपिंग बोर चावीगाळा या प्रकारे पूर्ण आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याला बेल्ट पुली म्हणतात. म्हणजे बेल्ट चालतं आहे. बेल्टवर दुसऱ्या बेल्टला चालवण्यासाठी असतं हे बेल्ट पुली. पहिलं पूर्ण प्रकारे एकदम चेकवर थ्रू करून पूर्ण टाईट फिक्स करून पकडावं लागते जॉब. नाहीतर असं एकदम हलतं ते व्हायब्रेशन. पूर्ण ताकदनी टाईट करून जॉब तयार करावं लागतं फिटिंग. जेव्हा कट लावल्यानंतर पूर्ण म्हणजे व्हायब्रेशन होत नाही. म्हणजे जॉब पण आहे ना एकदम क्लिअर कट होतो. आता हे आउट आहे. आता मी मार्किंग ब्लॉक घेऊन त्याला पूर्ण थ्रू करणार. म्हणजे आमच्या कामात आहे ना व्यायाम पण होतो. म्हणजे जिमला जायचं काही गरज नाही. म्हणजे इथं सगळं फिटिंग वगैरे करून फिट आहे एकदम. पण सगळं ताकदचं काम आहे ना. ताकद खूप लागते या कामाला. Subject to the leaving. I see your flame inside me, shining on the streets of mine. My soul was weakening. I found you. ऊन एवढा आहे ना My words now 42 डिग्री चालू ऊन आहे. एवढा म्हणजे मशीन पण चालली ना. मशीनचे सर्किट पण गरम होऊन ना मशीन सारखं बंद पडू लागतं. माझ्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक मशीनच आहे. मशीन पण खूप प्रॉब्लेम देऊ लागतो. एवढा गरम होऊ शकत नाही. एवढं म्हणजे काम करायचं ना जीवावर येऊ लागतं. कस्टमर म्हणताय अर्जंट आहे. कुठलं जायचं आहे तेवढं ऊन आहे ना. मला तसं काम होत नाही. thoughts still like bullets in the breeze. Someone thought you my strings and sing a song I've never heard, something so sweet. I found you. My world is now complete. I thought it was impossible, but that's how things were to me. I love
कॉलेजचे मुलं पण येतात इथं ट्रेनिंग घ्यायला, त्यांना पण मी शिकवतो. म्हणजे मेन प्रॅक्टिकली आपल्याला पाहिजे, अनुभव पाहिजे खूप. त्यांना काहीसुद्धा येत नाही, तर याला काय म्हणतात ते बी माहीत नाही. क्रूजो आहे का, फोर्जा आहे का, काही कळत नाही. बघा मित्रांनो, ही आता जॉब सुरू आहे. आता हे सगळं डायमीटर जाड आहे ना, ओतलेलं आहे. आता ते थोडंफार असं दिसणार आऊट. आता आपण फिनिशिंग कट केल्यानंतर एकदम फिनिशिंग दिसणार, एकदम राऊंड दिसणार. डायमीटर वगैरे बोर फेस आता आत्ताच चालू झालेलं आहे. आता पूर्ण थ्रू झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दिसतंय पूर्ण थ्रू आहे. या प्रकारे आता पूर्ण डायमीटर बोर्ड वगैरे पुन्हा तुम्हाला दाखवतो. आता उद्या सकाळी मी दाखवणार तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे याला डायमीटर कसं आणि गाळे कसं मारायचं, डीप कसं घ्यायचं, टूल कसं ग्राइंडिंग करायचं, टूलचं शेप कसं पाहिजे, बोरिंग बार कसं लावायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे कॉलेजच्या मुलांना पण व्हिडिओ बघून त्यांना माहिती मिळणार, याच्यासाठी मी हे व्हिडिओ तयार करत आहे. आता आपण पहिला सेफ्टी मेन आहे. डोळ्यात पडलं ना, डोळ्या जायची पहिला कव्हर कंपल्सरी लावून घ्यायचं. आता बघा, आपण आता टूल लावलेला आहे. टूल सेट करू लागलो मी आता. म्हणजे एक 2-2 mm कट होण्यासाठी ना कास्टिंग टूल लावावं लागतं. एकदम हाय स्पीड टूल. आता मशीन मी डबलमध्ये केलं, म्हणजे एकदम स्लोमध्ये कटिंग होणार कास्टिंग. अजून पण जास्त स्लो होत आहे. म्हणजे या स्पीडमध्ये मटेरियल कट झालं ना, एकदम फिनिशिंग कट होते मटेरियल, फिनिशिंग कटिंग होते मटेरियल. आता तुम्हाला दाखवतो म्हणजे कशा प्रकारे फिनिशिंग कट कसं होतं. बघू शकता मित्रांनो, बघा आता तुम्हाला कट दिसत आहे ना, चमकत आहे. आता कट चालू झालेला आहे. आणि पुढे कसं हात स्टेरिंगवर आता फिरवणार, पुढं पुढे कट आता मी त्याला सेल पण सोडू शकतो याला मशीनला. पण थोडंफार ते रफ कटिंग झाल्यानंतर ना आपण आता सेल सोडू शकतो. ॲटोमॅटिक म्हणजे करू शकतो मशीन. सेलवर त्याला टाकू शकतो. सेल चालू केलं मित्रांनो. आता सेल चालू केलं मी. आता ॲटोमॅटिक ते पुढं जाणार. बघा तुम्ही, कट पुढं जाणार. जास्तच आवाज येऊ लागला टूलचं. आता आपण याला डायरेक्शन चेंज करू, म्हणजे स्मूथ कटिंगसाठी. म्हणजे पॉईंट पुढे येणार आपण.
आता पॉईंटनी कट होणार आता. बघा मित्रांनो, म्हणजे आता पॉईंट मी पुढं केलेला आहे. आता पॉईंटनी ना आवाज पण कमी होत आहे, व्हायब्रेशन पण कमी येते मशीनला. आता इझिली कट होऊ लागले. आता 1 mm चा कट लावलेला आहे मी पहिल्यांदा. आता नेक्स्ट 2 mm 3 mm असं वाढवत जाणार त्याला. पूर्ण एकदम फिनिशिंग करून तुम्हाला दाखवतो. बघा थोडा वेळ लागेल, म्हणजे कसं डबलमध्ये टाकला तर आपण मशीनला म्हणजे स्लो फिरणार, सेल स्लो जाणार. अशा प्रकारे म्हणजे पॉईंटवरून ना कट चालू आहे. म्हणजे पॉईंट कट करते मटेरियलला. मेन टूलला पॉईंट जास्त करेक्ट असलं तरच ते कट होणार. मटेरियल किती हार्ड असू द्या कट होणार. मित्रांनो कट चालू आहे. आता तुम्ही बघू शकता कट कसा म्हणजे कशा प्रकारे कट होऊ लागलं तर मटेरियल. आता टोटली मशीनिंग करायचं आहे आपल्याला. सांगितलं ना मित्रांनो, बघा किती म्हणजे फिनिशिंग कट चालू आहे. बघा किती फिनिशिंग झालेलं आहे कट. आता आपण पॉईंटला पुढे टाकलेलं आहे. पॉईंटनी कट होणार आहे आता ते. आता फेस साईड मी लावलेलं पट्टूला, त्याच्याने रफ साईज होऊ लागलं होतं. आता फिनिशिंग टच येऊ लागलं.